एका शांत आणि सुंदर गावात एक ब्राह्मण राहत होता. तो खूप विद्वान होता. वेदशास्त्रांचे त्याला उत्तम ज्ञान होते. गावातील लोक त्याचा आदर करत आणि कोणतेही शुभकार्य असले की त्यालाच बोलवत. तो पूजापाठ, जपतप, हवन वगैरे विधी मनापासून करत असे. त्यामुळे लोक त्याला आनंदाने दानधर्म देत. कोणी धान्य देई, कोणी कपडे देई, तर कोणी पैसे देई. परंतु या विद्वत्तेबरोबरच त्याच्यात एक मोठी उणीव होती. तो फार लालची होता. त्याला कितीही मिळाले तरी ते कमीच वाटे. दुसऱ्यांकडे जास्त आहे हे पाहिलं की त्याच्या मनात असूया निर्माण होई. माझ्याकडे अजून जास्त असायला हवं हा विचार त्याच्या डोक्यात नेहमी फिरत असे. एके दिवशी तो शेजारच्या गावात पूजा करून परत येत होता. पूजा मोठ्या घरात होती, त्यामुळे त्याला भरपूर दक्षिणा मिळाली होती. पैशांनी भरलेली पिशवी खांद्यावर टाकून तो आनंदाने चालला होता. वाटेत एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली एक वृद्ध साधू शांतपणे ध्यान करत बसला होता. ब्राह्मणाने त्यांना नमस्कार केला. साधूने डोळे उघडले आणि ब्राह्मणाकडे पाहून हसले. जणू काही त्यांना त्याच्या मनातले विचार कळले होते. साधू म्हणाले, "बाळा, तू विद्वान आहेस, पण तुझ्या मनात अस्वस्थता आहे." ब्राह्मण थोडा दचकलाच. तो म्हणाला, "महाराज, मला अधिक संपत्ती हवी आहे. माझ्याकडे जे आहे ते पुरेसे वाटत नाही." साधू काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी आपल्या झोळीतून एक छोटंसं मातीचं भांडं काढलं आणि ब्राह्मणाला दिलं. ते म्हणाले, "हे जादूचं भांडं आहे. यातून तुला दररोज एक सोन्याचं नाणं मिळेल. पण लक्षात ठेव, लालच करू नकोस, संयम बाळग." ब्राह्मणाच्या डोळ्यात चमक आली. त्याने ते भांडं आदराने घेतलं आणि घरी परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने भांडं उघडलं तर त्यात एक चमचमणारं सोन्याचं नाणं होतं. तो खूप खुश झाला. दररोज सकाळी एक सोन्याचं नाणं मिळू लागलं. काही दिवसांतच त्याच्याकडे बरीच संपत्ती साचली. पण जसा पैसा वाढू लागला तशी त्याची लालसा आणखी वाढू लागली. तो मनात विचार करू लागला, दररोज एक नाणं मिळतंय, पण जर हे भांडं फोडलं तर आत किती नाणी असतील? कदाचित शेकडो, हजारो नाणी असतील. त्याच्या मनात सतत हा विचार घोळत राहिला. शेवटी एके दिवशी त्याने ठरवलं, आजच भांडं फोडून पाहूया. लालसेने आंधळा झालेला ब्राह्मण भांडं घेऊन अंगणात गेला आणि दगडाने जोरात आपटलं. भांडं तुकडे तुकडे झालं. तो आत डोकावून पाहू लागला, पण आत काहीच नव्हतं. ना सोन्याची नाणी, ना काही दुसरी वस्तू, फक्त रिकामं भांडं होतं. ब्राह्मणाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला साधूंचे शब्द आठवले, लालच करू नकोस. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा वाट पाहिली, पण आता कोणतंही सोन्याचं नाणं मिळालं नाही. जादू संपली होती. रोज मिळणारं नाणंही बंद झालं होतं. आपल्या मूर्खपणामुळे त्याने हातातलंही गमावलं होतं. तो खूप पश्चात्ताप करू लागला. जर मी संयम ठेवला असता तर आयुष्यभर मला रोज एक नाणं मिळालं असतं, असे तो स्वतःलाच म्हणू लागला. पण आता वेळ निघून गेली होती. त्या दिवसापासून त्याला एक मोठा धडा मिळाला. तो थोडा समाधान मानायला शिकला, पण त्याने गमावलेली संधी कधीच परत आली नाही. बोध: लालच माणसाला आंधळं करतो. जे आहे त्यात समाधान मानलं तरच खरा आनंद आणि सुख मिळतं.